ते आम्ही पाहावं याच्यासाठी आम्ही 4 मित्र, माफ करा 5 मित्र, आजची रात्र कोकणातल्या या अरुंद वाटांवर, या भयान रात्री, या सुनसान रात्री काही बघण्याच्या शोधात निश्चयाने इथे फिरत आहोत. पण आतापर्यंत आम्हाला काहीच असं जाणवलं नाही की पडकं घर दिसलं. पडक्या घरांमध्ये सुद्धा इथे लाईट आलेले आहेत. भीतीसारखं काहीच वातावरण नाहीये. फक्त या गोष्टी, या कहाण्या नेहमीच अंधार पडला की पूर्ण कोकणात पसरतात आणि ती भयान शांतता. अरे जंगल एरिया पकडलं पाहिजे. काय जंगल पुढे चला. आमच्या लहानपणापासून आमच्या मनात, आमच्या हृदयात बसली आहे. मित्रांनो, हे बाबू साळवी हे भूताच्या शोधात रात्री इथे फिरत आहे. आवाज चांगला, राखेने आवाज चांगला वाढलाय. एसी ना लेटरला वॉक पकडतोय ना कंची. तो बोलतात ना ते विलास काका, तब हा करतात इथला. असं आहे का? तू पैसे घेतला तू? हा रिक्षा डेरवण कर ना. एक काम करूया. इथेच राहतो आतमध्ये. तेव्हा एकदम सुनसान रस्ता आला ना किसा झाला सुनसान. आता समसानच आहे सगळा. समशान आहे सगळं. आता आपण जंगलात बसलेलो आहोत. तिथे बोलतोय. तर त्याचा आवाज चांगला आहे. रात्रीस खेळ चाले. आजची रात्र लहानपणापासून कोकणामधल्या भूतांच्या गोष्टी ऐकून आम्ही मोठे झालो. काहीतरी अघटित घडतं आणि अख्खं गाव त्याच्यावर चर्चा करतं. ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आज अशाच कोकणाच्या सुमसान रस्त्यांवर आज आम्ही फिरण्याचा निश्चय केला. आणि आम्ही 5 मित्र आज रात्री कोकणामधले हे रहस्य, कोकणाच्या ह्या अरुंद वाटांचा, या घनघोर जंगलांमधलं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, या त्याच्यात आमच्या बरोबर सोबती बना. आज हे अरुंद रस्ते, काळोखी रात्र काहीतरी अघटित आम्हाला दाखवेल या आशेने आम्ही सगळे मित्र आज या जंगल रस्त्यावर, खेड तालुक्यातल्या, जिथे लहानपणापासून अनेक गोष्टी आम्ही ऐकल्या, अनेक गोष्टी ऐकून आम्ही मोठे झालो, त्याच भीतीमध्ये लहानाचे मोठे झालो आणि ह्याच गोष्टी